पनवेल महानगरपालिकेने फिरते शौचालय 20 नग हे 5.5 कोटी रुपयाचे जवळजवळ टेंडर होते. मागच्या वेळी सुद्धा मी हा विरोध केलेला होता आणि त्यांना लेखी स्वरूपात पत्र दिलं होतं मी त्यांना का अशा पद्धतीने माझं ज्या प्रश्नाला विरोध असतो ते लेखी स्वरूपात मी त्यांना प्रश्न देतो आणि त्याचं आम्हाला उत्तरही दिलं नाही. काही कशासाठी आवश्यकता आहे किंवा काय जी अनियमितता होणार आहे. आज 5.5 कोटी रुपयाची जर याचं जर कॉस्ट काढलं तर 23 ते 24 लाख रुपयाला एक शौचालय होणार आहे. तर शौचालयाच्या विषयाच्या ह्याच्यामध्ये आज हे पूर्वी 2018-19ला 1.5 कोटी रुपयाचं जवळजवळ शौचालय 20 नग आणलेले होते. ते तसेच पडून आहेत. तेही प्रश्न विचारला मी, ते कुठे आहेत, काय आहेत, मोडल्यात तोडल्यात मला माहिती नाही. हे जनतेचे पैसे आहेत आणि या जनतेच्या पैशासाठी 5.5 कोटी रुपयाचं तुम्ही असं फिरते शौचालय आणणार. ज्यावेळी कार्यक्रम लागेल त्या कार्यक्रमाला ते यूज करायचे असतात फक्त. मग याचा उपयोग जनतेला होणार आहे का? तर नाही. म्हणून आम्ही याला मतदान करून विरोध केलं. अरविंद म्हात्रे हे नेहमी म्हणतात ना की नुसते आरोप करतात. आमचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सुद्धा त्यांना स्टँडिंग मध्ये वेळोवेळी सांगितले की तुम्ही जे आरोप करताय त्या आरोपाचं पुष्टीकरण व्हायला पाहिजे. तुम्ही सांगायला पाहिजे की ही वस्तू ह्याच क्वालिटीची ही 5 रुपयाला नाही तर ती 2 रुपयाला येते. पण आरोप सभागृहात बसून आरोप करणं सोपं असतं, पण त्याला तीच वस्तू ही बाजारामध्ये ह्या भावामध्ये मिळते, ह्याच क्वालिटीची मिळते हे त्यांनी सिद्ध करावं आणि मग आरोप करावेत त्यांनी. असं होत नाही. आपल्याकडे अनेक सामाजिक कार्यक्रम उपक्रम होत असतात, अनेक लग्न कार्य होत असतात. अगदी आउट ऑफ द वे जाऊन पनवेल महानगरपालिकेने ग्रामीण भागात सुद्धा काही विशेष कार्यक्रमांसाठी हे शौचालय दिलेले आहेत. त्यामुळे माता भगिनींची जी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुचंबना होते ती होत नाही. आणि आज आपण जे घेतोय ते चांगल्या क्वालिटीचे घेतोय, म्हणजे त्याचा वापर व्हावा हा आपला उद्देश आहे. कारण ते जर अस्वच्छ असतील, चांगल्या क्वालिटीचे नसतील तर त्याचा वापर होत नाही. कारण सगळ्यांना आता स्वच्छतेची गरज आहे, त्यामुळे माता भगिनींकडनं तो होत नाही. त्यामुळे आपला उद्देश आहे की चांगल्या दर्जाची चांगल्या क्वालिटीची आपण ही शौचालय देतोय. त्यामुळे याचा अभ्यास त्यांनी निश्चित करावा. त्यांनी जर त्या दर्जाची सांगितली तर आपण निश्चितच त्याच्यावर विचार करू की ह्याच दर्जाची मी तुम्हाला ह्या किमतीत आणून देतो. पण त्यासाठी टॉयलेटच नको हा त्यांची भूमिका अत्यंत चुकीची आहे.